धन्यवाद. तसेच इकडे आलेले श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटनेचे खजिनदार राहुल गोने यांचं आमच्या मंडळाचे अध्यक्ष म्हणजे आपला मीराबाई मूर्तिकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन पाटील यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. तसेच अनुज यांना मी विनंती करतो की श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटनेचे सेक्रेटरी सुरेश शर्मा सर सुद्धा इकडे आलेले आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत करत आहे. अनुज. कुठलाही इव्हेंट करायचा असेल त्याच्याकरता जागा ही महत्वाची असते आणि या वेळेला जागेकरता सर्वात मोठी मेहनत घेतली आमचे मूर्तिकार तसेच आमच्या संघटनेशी निगडीत असलेले अनुज यांना मी विनंती करतो. श्री मीरा रोडचा महाराजा या मंडळाचे सदस्य आहेत ते प्रशांत देसाई यांना विनंती करतो की त्यांचा सुद्धा सत्कार करावा. सर्वप्रथम मी विनंती करेन की इथल्या मान्यवरांनी म्हणजे आपलं मनोगत व्यक्त करावं. त्यानंतर मी सविस्तर मांडणी करून तुम्हाला हे सांगणार आहे, कारण आता हे जे रेकॉर्ड होईल ते संपूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे आणि ते आपल्या POPच्या लढ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. तर ह्या विषयासंदर्भात तुमच्या मान्यवरांनी पहिले इथे आपलं भाष्य करावं ही मी विनंती करतो. सचिन पाटील घेऊन. श्री गणेश मूर्तिकार कामगार आज आपण मीराबाईंदरमध्ये आला, खरंच आपलं स्वागत, मनापासून स्वागत. हा लढा आपण जवळजवळ 7 ते 8 वर्ष झालं जुना लढा आहे आणि लढतोय. यासाठी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येकाची पोटाच्या खळगीपासूनचा हा प्रश्न आहे. हा प्रश्न कुठेतरी तळमळीचा प्रश्न आहे आणि आज आपण एकत्र आलेलो आहोत, सगळे एकत्र आलो आणि हे एकत्र येत असताना मला थोडीशी खुणखुण भासते की मीरा भाईंदरमध्ये जवळजवळ 2,500 मंडळ आहेत. यांची समन्वय समिती आहे. समन्वय समितीच्या अध्यक्षांना उपाध्यक्षांना पर्सनली मी स्वतः फोन करून त्यांना मेसेज करून सगळं सांगितलं, तरीही त्या समितीने त्यांच्या ग्रुपवर काय मेसेज टाकला काय नाही ते, पण त्यांनी यायला पाहिजे होतं माझी अपेक्षा होती. आज मूर्तिकार संघटनेमध्ये माझी छोटीशी मूर्तिकार संघटना आहे, जरी त्यांची संख्या 100च्या आत जरी असेल, पण आज उपस्थित खूप कमी आहे. याची कुणकुण भासते का? कारण सीझन आला की आपण सगळे तयारीला लागतो. तयारीला लागत असताना मग त्यावेळेला हा मोठा प्रश्न असला मातीच्या मूर्त्या करायच्या की POPच्या करायच्या. आणि ह्या करत असताना आज मी मातीच्या मूर्त्या आणल्यानंतर POPच्या झालं तर काय करू, आणि POPचं असेल तर मग मातीच्या मूर्त्यांचं काय करू. प्रत्येकाचा प्रश्न हा सारखा आहे. मग ह्या लढ्यासाठी जसं मीरा भाईंदर आहे तसं पूर्ण महाराष्ट्रातल्या जेवढ्या संघटना आहेत या सगळ्या संघटना एकत्र आलेल्या आहेत. आज आपण नरे पार्कला बघितलं, इतक्या मोठ्या संख्येने अमाप लोक आले होते तिकडे. जवळजवळ नाही तरी 10,000 ते 12,000 लोकांचा मॉब होता तिकडे. तिकडे एक आपली मोठी ताकद
दिसली, शासनाला दिसली, महाराष्ट्र शासनाला दिसली आणि त्यांनी त्यांची दखलही घेतली. परंतु काही राजनैतिक अडीअडचणी आहेत, त्याच्यामुळे आपला प्रश्न सुटत नाही. एक मनोगत व्यक्त करायचं या हिशोबाने मीही सुद्धा एक मनोगत व्यक्त करतो की गेले 8-10 वर्ष या गोष्टीची लढा चालू आहे आणि दरवेळेला आश्वासनं ही आपल्याला भेटत असतात. इकडे खूप मोठे मान्यवर बसलेले आहेत आणि खूप सिनियर लोक सुद्धा आहेत. पण काही गोष्टीमध्ये माझा एक सरळ विचार आहे, कारण मी स्टेट फॉरवर्ड गोष्टी करणारा माणूस आहे. राजकारणी लोकांच्या भरोशावर आणि त्या लोकांच्या अवलंबून राहण्यापेक्षा काहीतरी वेगळं पाऊल उचलणं ही आपल्याला सर्वात मोठी गरज आहे. कारण राजकारणी लोकांना फक्त त्यांना त्यांची पोळी भाजायची आहे, त्यांना आपल्याशी काहीही पडलेलं नाही आहे. सर्वात महत्त्वाचं, अजूनपर्यंत ही गोष्ट मी गेले प्रत्येक सभेला म्हणजे महानगरपालिकेमध्ये जेव्हा जेव्हा सभा झाली त्यावेळेला मी एकच शब्द वापरलेला आहे की उत्सव नाही, मतदान नाही. हे बॅनर प्रत्येकाने लावा. भविष्य उद्या त्या गोष्टीची दखल सर्वात मोठी घेईल. कारण आता काही दिवसांनी महानगरपालिकेचं इलेक्शन आहे. मीरा भाईंदरमध्ये सप्टेंबरच्या नंतर आहे, म्हणजे गणपतीच्या आधी लोकांचा तो फरक आहे. मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका ही बहुतेक ती सुद्धा त्या पट्ट्यामध्ये म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर या टायमामध्ये आहे. म्हणून काही करून आपल्याला काहीतरी प्रत्येक मंडळी जर का आपल्या त्याच्या मंडळाच्या बाहेर बॅनर म्हणजे माझी उत्सव माझी जबाबदारी हा एक टॅग लावून प्रत्येकाचा एरिया डिवाइड करून घेतला. आज मीरा भाईंदरमध्ये आमचं टॅगलाईन आहे गोल्डन नेट. काय नाही, तिकडे सगळे फक्त मीरा भाईंदरमधले एक दिवस पकडायचा. अख्खा महाराष्ट्रामध्ये जर काही गोष्ट केली ना त्यावेळेला हे राजकारणी लोकांच्या कानामधले पडदे फाटतील, नाहीतर आपलं काही होणार नाही. तारखा पडत जातील, आपण वाट बघत राहू, तारखा पडत जातील. उत्सव येईल, डोक्यावर हात धरून बसून राहायला लागेल, काही होणार नाही. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून इकडे बसलेले मोठे मोठे लोक यांना मी सरळ एकच सांगेन की आत्ताच्या घडीला असा एक दिवस पकडा की सर्वीकडे जिकडे आज ज्या दिवशी मध्ये हिंदुस्थान नाका हा जो डेडलाईन बनवलेली होती तसंच प्रत्येक जागेवर म्हणजे बोरोली असेल, दहिसर असेल, कांदिवली असेल, प्रत्येक जागेवर प्रत्येक मंडळांनी आणि मूर्तिकारांनी उभं राहून काही नका करू, फक्त एक तुमचा धाक दाखवा. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आवाज असा झाला पाहिजे ना की लोकांना आणि पॉलिटिशियन लोकांना समजलं पाहिजे. कारण आमच्या मीरा भाईंदरमध्ये पॉलिटिशियन लोकांनीच वाट लावली या उत्सवाची. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून याच्यातनं बाहेर निघायला लागेल असेल तर राजकारणी लोकांना बाजूला ठेवा आणि आपलं स्वतःचं अस्तित्व सादर करा. बरं, धन्यवाद. माफ करा मी जास्त बोललो असेल, पण सरांना एक विनंती करतो तुमच्यासाठी. उपाध्यक्ष अनिलबाई यांना मी विनंती करतो 2 शब्द तरी मांडा. सर्वांना पहिला मी जय गणेश बोलतो महाराष्ट्र मूर्तिकार कामगार संघटनेच्या वतीने. माझं असं एक हे आहे की जी याचिका टाकलेली आहे हा व्यक्ती हिंदू आहे तर पहिला हा प्रश्न त्याला आपल्याला विचारणं गरजेचं होतं. कारण का तो उठल्या सुटल्या फक्त गणेश मूर्तींच्या विरुद्धच का बोलतो? का पर्यावरणामध्ये फक्त गणेश मूर्त्याने पर्यावरणाचे पाणी विघटन होते का दूषित होते? त्यांनी ही याचिका टाकली. त्या दरम्यान त्यांनी खूप म्हणजे विचारधारणा करून हे केले असेल की त्याचं असं मत आहे की मी खूप अभ्यासू आहे, पण कुठेतरी तो अभ्यासामध्ये फसलेला आहे हे आपल्याला तर दर्शनात आलेलंच आहे. त्यांनी ही याचिका टाकली 2020च्या गाईडलाईन्सनुसार. गाईडलाईन्समध्ये स्पष्ट असं आपल्याला नमूद केलेलं होतं की गणेश मूर्त्यांवर बंधनं घालू नका, शॅल बी बॅन म्हणून लिहिलेलं होतं. त्यांनी तिथे असं दर्शवलं की आपल्या मूर्त्यांवर बंदी घालावी कोर्टाने, असं हे त्यांनी तिथं दर्शवून दाखवलेलं होतं. आणि 2025 ही गाईडलाईन्स आल्यानंतर त्यामध्ये POP हे माझं असं थोडंसं अभ्यासक्रमानुसार POP हे व्हाईट कॅटेगरीमध्ये त्यामध्ये काउंटिंग केलेली आहे CPCच्या गाईडलाईन्सनुसार. व्हाईट कॅटेगरी म्हणजे नॉन पोल्युशन कॅटेगरी आहे. आणि नॉन पोल्युशन कॅटेगरीमध्ये माझं अगर प्रोडक्ट येत असेल तर ते प्रोडक्ट हार्मफुल कसं आहे
कारण कोर्टाने दोन्ही भाषा म्हणजे दोन्ही त्यांनी समजणं गरजेचं होतं आणि एकतर्फे त्यांनी जो निर्णय दिला हा चुकीचा निर्णय आहे. मुंबईमध्ये मोठ्या मूर्त्या बनतील कारण ऑलरेडी आपल्याला 2018मध्ये कागदी लगद्यावर बंदी आहे. लोक बोलतात आता कागदी मूर्त्या बनवू, कागदी मूर्त्या बनवू, पण माझ्या मते आता ऑलरेडी त्या प्रोडक्टवर बंदी असेल, तुम्ही कागदी मूर्त्या कशा बनवणार? म्हणजे ह्यांना असं झालेलं आहे की आपल्याला उत्सव झाला नाही पाहिजे, जेणेकरून हा उत्सव कमी प्रमाणात येणार, यांच्या डोक्यावरचे ताप कमी होणार, ही यांची मानसिकता आहे. म्हणून मला असं म्हणणं आहे की आपण जेवढे मूर्तिकार मंडळ आहे एकजूट होऊ, एक ताकद लावू आणि चांगला लढा लढण्याची हे करू. आपण लढा तर लढतच आहे महाराष्ट्र मूर्तिकार कामगार संघटनेच्या वतीने, पण कुठेतरी कमी पडतो. पण त्यासाठी आपण या सभा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे देसाई सरांनी आणि आम्ही लोकांनी. तर तुम्ही आम्हाला तेवढंच आता मीरा भाईंदरवाले देतच आहे, पण बाकीच्याही समित्यांनी आम्हाला तेवढाच मोठ्या प्रमाणात पाठबळ द्यावं, जेणेकरून आपण आपला लढा तेवढा स्ट्रॉंगली लढू आणि समाजवाल्यांना मात करू. एवढंच बोलतो. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आम्ही फिरलोय, प्रत्येक लोकांना भेटलोय, प्रत्येक जिल्हे आपल्याबरोबर चालले, आम्ही त्यांच्याबरोबर चाललोय. असा प्रसंग 130 वर्षामध्ये कधी घडला नव्हता. मूर्तिकार कधी एकत्र आलाच नव्हता. परंतु आत्ता ही स्थिती आहे की या गणेश उत्सवामध्ये 95% POPच्या मूर्ती असताना त्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. प्रदूषण करताय, POP प्रदूषण करताय ह्या नावाखाली याचिकाकर्त्यांनी याचिका टाकलेली आहे. त्याच्यावर उच्च न्यायालयाने आपला अंतरिम आदेश दिला आहे की POPच्या मूर्त्या करणं, साठवणं आणि तिची विक्री करणं याच्यावर बंदी घातलेली आहे. माझं तुम्हाला पहिलं सांगणं हे आहे की तो जो याचिका करताय तोच मुळात फ्रॉड आहे. त्याचे व्हिडिओ तुम्ही बघितले असाल, त्याच्यात तो स्पष्ट सांगतो की रत्नागिरी का सिंधुदुर्गात कुठेतरी एक मीटिंग चालू आहे. त्या मीटिंगमध्ये तो असं भासवतोय की माझ्याकडे 9 जिल्ह्यातले मूर्तिकार आले आणि त्यांच्या सांगण्यावरनं मी ही याचिका टाकली. म्हणजे हा एवढा बालबोध आहे की काही 4 लोक तुझ्याकडे आले आणि त्यांचं तू ऐकलं आणि लगेच याचिका टाकली. तू बसलाच होता, या मी याचिका टाकतो. कोणीतरी याला फंडिंग केलेलं आहे. मातीचे मूर्तिकार असतील किंवा राजकीय क्षेत्रातले मान्यवर असतील, त्यांनी याला फंडिंग केलेलं आहे आणि याला उभा केलेला आहे. हा मूळचा पर्यावरणवादी नाहीच आहे. हा काय झाडाझुडपात राहतो का? प्राण्यांबरोबर राहतो का? हा गाड्या वापरतच नाही का? हा नळाचं पाणी वापरतच नाही का? हा सकाळी शौचालयाला जातच नाही का? हा काय प्रदूषणच करत नाही? असे असंख्य प्रश्न आहेत की त्याला पर्यावरणवादी हे खोडून काढण्यासाठी आम्ही देऊ शकतो. यांनी फक्त सुपारी घेतली आहे की POPच्या मूर्त्या या बंद झाल्याच पाहिजेत. त्याच्या एका इंटरव्ह्यूमध्ये आम्ही असं ऐकलं की तो सांगतोय की पेण, हमरापूर इथे POPचे हब आहेत, ते तुम्ही उद्ध्वस्त करा. अरे उद्ध्वस्त करा काय? खायचं काम आहे, उद्ध्वस्त करा आणि आम्ही तुला करायला देऊ. अजून हा सांगतो आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये माती पुरवू. तुमच्याकडे माती जर नसेल तर मला सांगा, मी तुम्हाला माती पुरवीन. मग हा पर्यावरणवादी आहे की मातीचा डीलर आहे? हा आम्हाला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बरं, 95% मूर्त्या POPच्या असताना त्या वाईपआउट करून तिथे माती आणण्यासाठी किती मातीचं उत्खनन करायला लागेल ह्याचा तुम्हाला सगळ्यांना अंदाज असेल. भारतीय उत्खनन दंड कायद्यानुसार माती उत्खनन करणं याला विरोध आहे, हे कायद्याच्या विरोधात आहे. आम्ही मूर्तिकार हे खूप लहान समाजातले पडतो. अख्ख्या वर्षात एकदा आम्ही आमचं पोट भरत असतो. म्हणून आम्ही कधीही आमच्या संघटनेमधल्या मातीच्या मूर्तिकारांना, कधी POPच्या मूर्तिकारांना, कधी कागदाच्या
लगद्यापासून करणाऱ्या मूर्तिकारांना कधीही अडवलेलं नाही. ज्याला जसं जमेल त्यांनी त्याची जीविका चालवायची आहे आणि वर्ष काढायचे. परंतु हा माती आता उपलब्ध करून देणार आहे महानगरपालिकेने, BMCने 10,000 टन माती मागवलेली आहे. माझी महाराष्ट्रातील आणि मुंबईतील स्पेशली करून मातीच्या मूर्तिकारांना विनंती आहे की तुम्ही ही फुकटची माती घेऊ नका, नाहीतर आमच्या ज्या कारवाया BMCवर होणार आहेत त्या नाईलाजास्तव तुमच्यावर सुद्धा होतील. कारण आम्ही प्रत्येक टनाचा हिशोब घेणार आहोत की या टनाच्या किती मूर्त्या झाल्या, ती माती कोणाला देण्यात आली, त्याच्यात किती मूर्त्या त्यांनी घडवल्या, तो खरोखरच मूर्तिकार होता की डीलर होता, या सगळ्या गोष्टी बाहेर येणार आहेत. त्यामुळे मुंबईतल्या माती काम करणाऱ्या मूर्तिकारांनी सुद्धा याची दखल घ्यावी की हे माती आणि POP करणाऱ्या मूर्तिकारांमध्ये वाद लावण्याचे धंदे आहेत. आज याच मीरा भाईंदरमध्ये त्या याचिकेत असलेला एक माणूस तुमच्यामध्येच राहून तुमचा उत्सव बंद करतोय, त्याची संपूर्ण माहिती माझ्याकडे मी आज घेऊन आलेलो आहे. त्याच्यावर तुम्ही वॉच ठेवा, तो पर्यावरणवादी आहे की नाही. त्यांनी त्याच्या 6 लाखाचं त्याचं उत्पन्न दाखवलंय. हा करतो काय? आमच्या संपूर्ण माहितीनुसार हा काहीच करत नाही. मग हा पर्यावरणवादी कसा? आणि याच्याकडे दर वर्षाला 6 लाख रुपये येतात कुठून? हे असे अनेक पर्यावरणवादी, असे मूर्तिकार त्यांच्याशी जॉईन झालेले आहेत, त्यांच्याबरोबर सामील झालेले आहेत. ते सगळ्यांचे पर्देफाश आम्ही करू. काही तत्सम समिती आहेत की त्यांना जॉईंट होऊन जो न्यायालयाचा आदेश आहे त्याचं तत्सम आम्ही पालन करतोय आणि POPच्या मूर्तिकारांना फसवायचं, त्यांना त्रास द्यायचं काम करताय. त्यांनाही आम्ही हे सांगू इच्छितो, आजचे दिवस तुमचे आहेत, उद्या दिवस आमचे येणार आहे, तेव्हा आम्ही पण तुम्हाला दाखवू. हे एवढं सोपं नाही आहे, तुम्हाला वाटतंय तसं सोपं नाही आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रातले सगळ्या जिल्ह्यातले धंदे तुम्ही बंद केलेले आहेत. जर तुम्ही पर्यावरणवादी होतात तर तुम्ही ह्याच्यात सुवर्ण मध्य काढणं गरजेचं होतं. मग आम्ही असं म्हणू का, जर 2020 मध्ये उच्च न्यायालयाने मंडळांना ही नोटीस बजावलेली होती की तुम्ही तुमच्या मंडळामध्ये POPची मूर्ती बसवायची नाही, ते काही राजकीय कारणामुळे पुढे ढकलत गेलं. त्याचा परिणाम मूर्तिकारांवर आला आणि मूर्तिकारांवर बंदी आली. आज मूर्तिकारांवर बंदी आली असताना फक्त एवढं म्हटलं जातंय की आम्ही मूर्तिकारांच्या मागे आहोत. आप लढते रहो, हम लोग कपडे संभालते हैं. आणि कपडे बघायला गेले तर हे गायब आहेत. आज काय इकडे काम आहे, उद्या काय तिकडे काम आहे, उद्या आम्हाला वेळच नाही आहे, आम्ही जेव्हा गणपती येतील तेव्हा बघू. अजून तुम्ही झोपेत राहा. तुम्हाला याचं गांभीर्य कळणार नाही कारण का तुमच्या पोटावर पाय पडलेला नाही. पण ज्या मूर्तिकारांनी आजपर्यंत तुमचा सण होण्यासाठी जीवाचं रान करून, भले तो 2 पैसे तुमच्याकडनं घेत असेल, परंतु तुमचा गणपती, तुमचा गणेशोत्सव साजरा व्हावा याच्यासाठीच झटत आलेला आहे. आणि त्याच्यावर जेव्हा वेळ आली आहे तेव्हा मंडळ कोणी पुढे यायला तयार नाही आहेत, याची आम्हाला खंत आहे. आज आम्हाला वाटलं होतं मीरा भाईंदरमध्ये सगळी मंडळ हजर असतील, पण कालच्या बजरंगबलीच्या उत्सवामुळे कदाचित सगळे थकले असतील. आम्ही तेही मान्य करतो. पण तुम्ही हा दावा खोडून काढा की POP हे बँडच होणार आहे. कारण आम्ही संपूर्ण प्रयत्न लावलेले आहेत. याचिकेमध्ये इंटरिम झालेलो आहे, आमचे म्हणणं त्याच्यात मांडलेलं आहे. आता ईश्वरचरणी हीच प्रार्थना की ते आमचं म्हणणं आहे हे न्यायालयाने ऐकून घ्यावं. कारण याच्या अगोदर POPवाले कधीच मातीवाल्यांच्या विरोधात याचिका दायर केली नाही, पण आता ती होणार. कालच्या माझ्या एका लेखामुळे एवढा ओवापोह झाला, एवढे फोन आलेत मला की बाबा प्रशांत तू हे काय करतोयस, तुझ्या नावाची बदनामी होतीये, तू असं हे बोलायला ना पाहिजे, तू एका संघटनेचा अध्यक्ष आहेस.
मान्य आहे, एका संघटनेचा मी अध्यक्ष आहे, सगळं मान्य आहे. परंतु त्याच वेळी जेव्हा हे मूर्तिकार सगळे बेशोध धडीला लागले होते, पीओपीचा विरोध झाला होता, त्यावेळी तुमच्यातनं का मूर्तिकार पुढे आले नाही? तुम्ही पण मूर्तिकारच होतात ना. आज 2016ला पेपर मॅशे बंद झालेला आहे. 2016ला पेपर मॅशे बंद झालेला आहे, तरी सुद्धा आम्ही कधी आमच्या संघटनेतल्या पेपर मॅशे करणाऱ्या मूर्तिकारांना त्रास दिलेला नाही. कोणालाही विचारून बघा तुम्ही. पण ज्यावेळी संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न येतो, आपल्या संघटनेत सगळ्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातले मूर्तिकार आपल्याशी कनेक्टेड आहेत. जेव्हा संपूर्ण महाराष्ट्राचा विषय येतो तेव्हा कुठेतरी काहीतरी बोलावं लागतंच. तर ज्या पद्धतीने तुम्ही दाखवताय की पीओपी मुळे प्रदूषण होत आहे, काय प्रदूषण होत आहे ते तर दाखवा. तुमचे मासे मरतात, हे प्रदूषण. अहो तुम्ही दररोज मासे मारून खाताय, मग उद्या कोळी बांधवांना पण सांगाल का तुम्ही प्रदूषण करताय, तुम्ही मासेमारी बंद करा? मला कोणाच्या खाड्यावर यायचं नाहीये, कोणाच्या जातीवर यायचं नाहीये. परंतु हा पण महत्वाचाच प्रश्न आहे. तुम्ही ब्रिज उभे करताय, समुद्रात ब्रिज उभे करताय, खालनं जाणारी ट्रेन, वरनं जाणारी ट्रेन. परवा तर मी एक न्यूज वाचली, इकडनं दुबईला अंडरग्राऊंड ट्रेन जाणार आहे. त्याच्यासाठी हा घाट आहे का? त्याच्यासाठी हा उत्सव बंद करायचा आहे का तुम्हाला? आमच्यासाठी चांगलं आहे, आम्ही इकडचे गणपती उचलून त्या ट्रेनमध्ये घालून दुबईला जाऊन विसर्जन करू, कारण का तिथे बंदी नाहीये. तुम्ही काय करताय, तुम्ही काय बोलताय, ह्याचं थोडंसं तरी भान ठेवा. हा जो रोहित जोशी म्हणून व्यक्ती आहे, मला नाव घ्यायचं नव्हतं पण ते माझ्या तोंडात ना आलं. त्यांनी जी याचिका टाकली आहे, त्यांनी इथे मीरा भाईंदरमध्ये येऊन हे वाक्य उद्गारलेलं आहे की जर मातीमध्ये फ्लाय ॲश असेल तर कालांतराने ती सुद्धा आम्हाला बंद करावी लागेल. हे पेपरात छापून आलेलं आहे. हे मी स्वतः बोलतोय किंवा मी काहीतरी तुमच्या मनात भरवतोय असं नाही. हे त्यांनी घेतलेलं वाक्य आहे, ते पेपरात छापून आणलेलं आहे. मग त्यावेळी तुम्ही रोहित जोशीला का विचारलं नाही? हो तुम्ही असं का बोलताय? आम्ही तुम्हाला सुपारी दिली होती त्यांच्या विरोधात आणि तुम्ही आता आमच्याच विरोधात आलात, तुम्ही त्याला का नाही विचारलं? माझा दोष, माझा जो विरोध आहे तो माती काम करणाऱ्या लोकांवर कधीच नाही. माझा विरोध हा आहे की जी बीएमसी तुम्हाला फुकटात माती सक्तीने वापरायला सांगते त्याच्यावर आहे. PIL फाईलमध्ये CPCBच्या गाईडलाईन्स फॉलो करायला सांगितले, त्या तुम्ही नीट वाचा. त्या इमर्शनवर आहेत, विसर्जनावर आहेत. विसर्जन व्यवस्था तुम्हाला करायला दिलेली असताना तुम्ही कृत्रिम तलाव किती बांधले? मी मीरा भाईंदर महानगरपालिकेला हा प्रश्न करतो की किती कृत्रिम तलाव तुम्ही बांधले, त्याच्यात किती मूर्त्या विसर्जित झाल्या? किंवा जर कृत्रिम तलाव बांधले नाहीत, तुम्ही तलावामध्ये विसर्जन केले असतील तर ते तलाव किती साफ करण्यात आले, त्याच्यामागे किती खर्च करण्यात आला? ह्याची प्रत्येक मूर्तिकाराने, इथल्या मूर्तिकाराने RTI टाका आणि त्यांच्याकडनं ही उत्तरे घ्या. कारण एवढे पैसे खर्च करून सुद्धा उच्च न्यायालयात जेव्हा ही लोक गेली होती तेव्हा त्यांनी तिथे सरेंडर झाले की आम्ही हे सगळं इको फ्रेंडली करायला तयार आहोत. तुम्हाला काय माहिती आहे माती इको फ्रेंडली आहे की नाही? कोणी शिक्का दिला? तुम्ही कोणी अधिकार दिला तुम्हाला की माती इको फ्रेंडली आहे? मातीमध्ये किती हार्मफुल कंटेंट आहेत हे तुम्हाला माहिती आहेत का? 15 हेवी मेटल्स आहेत त्या मातीमध्ये. आता मी असं बोललो तर हा मातीविषयी उलटा बोलतोय असं सांगतो, तर मी उलटा बोलत नाही आहे. तुम्ही जे बोलताय ना की POP मुळे प्रदूषण होत आहे, त्या संदर्भात मी बोलतोय की जर POP मुळे प्रदूषण होत आहे तर मातीमुळे का होत नाहीये का? आणि हे माझे वाक्य नाही आहे, हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेल्या गोष्टी आहेत. याचं भान ठेवा. जसे तुमच्याकडे शास्त्रज्ञ आहेत तसे आमच्याकडे पण शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी सांगितलेल्या या गोष्टी आहेत आणि तुम्ही पण मातीवाले एवढे हुरळून जाऊ नका. तुमच्या मूर्त्या सुद्धा कृत्रिम तलावातच विसर्जन करायचे आहे.
हीच ऑर्डर आहे. परंतु तुमच्या मूर्त्या ह्या पर्यावरणपूरक आहेत आणि पीओपीच्या मूर्त्या ह्या पर्यावरणपूरक नाही आहेत, हे ढोंग रचवण्यात येत आहे तुमच्या समोर. आले का लक्षात? आणि त्या ढोंगाला तुम्ही बळी पडू नका, हेच माझं सांगणं आहे. पीओपी हे पर्यावरणपूरक आहे. जशी माती आहे ना तसं पीओपी पण पर्यावरणपूरक आहे. माती जशी रिसायकल होते तशी पीओपी सुद्धा रिसायकल होतं. ह्याची दक्षता घ्या. मी इकडच्या अध्यक्षांना विनंती करेन, इकडच्या महानगरपालिकेने कुठचीही कारवाई आमच्या मूर्तिकारांवर केली तर अख्खा महाराष्ट्र मीरा भाईंदरमध्ये आम्ही आणून त्याशिवाय स्वस्त बसणार नाही. तुम्हाला तुमच्या खुर्च्यांवर स्वस्त बसायला देणार नाही आम्ही. तुम्हाला कारवाई करायचा कुठचाही अधिकार नाही आहे. तुम्हाला जबरदस्ती करायचा कुठचाही अधिकार नाही आहे. आणि तो जर असेल तर कुठच्या सेक्शनच्या अंडर तुम्ही केलाय त्याची आम्हाला माहिती द्या. तुमच्याकडे कारवाई झाल्या तर ताबडतोब आम्हाला कळवा, आमचे वकील तिथे उभे राहतील. मग तो कोणी असो, तुमच्यातला प्रत्येक मूर्तिकार, मग तो मूर्तिकार असेल, कारखानदार असेल, व्यापारी वर्ग असेल, त्या सगळ्यांना एकत्र घ्या. हे पण आपल्या एक उत्सवाचा भाग आहे. आणि मेन हे मीटिंग घ्यायचं कारण, मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही कारण का तुम्ही कंटाळा या सगळ्या गोष्टी, कारण का तुम्ही सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. ते जे ढोंग केले जात आहे की आता हत्ती केला आहे आणि शेपूट राहिली आहे, तर आम्ही एवढा जोर लावू की त्या शेपटी सगळं अख्खा हत्ती बाहेर काढू. आम्ही पण सोडणार नाही. जोपर्यंत पीओपी मुक्त करत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. त्याच्यासाठी ज्या छोटेखानी ज्या मिटिंग्स आहेत ते घ्यायला आम्ही सुरुवात केलेली आहे. कुणीही कुठच्याही मूर्तिकारांनी, या विभागातल्या कुठच्याही मंडळांनी, कुठच्याही मूर्तिकारांनी घाबरून जायचं नाहीये. तुमच्यावर जी काही कारवाई होईल ती होऊ द्या. तुम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू नका. शासनाला मदत करा. फक्त ती जी काही कारवाई करताय त्याची इत्तमभूत माहिती आपल्या वकिलांना द्या. आपले वकील तुमच्या पाठीशी कायम उभे राहतील. राहिलाय प्रश्न आता पीओपी चालू होणार की नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदनं दिलेली आहेत. मुख्यमंत्र्यांची भेट ही आम्हाला आता लवकरात लवकर मिळेलच. आशिष शेलारांची भेट सुद्धा आम्हाला लवकरात लवकर मिळेलच. आणि नाहीच मिळाली तर या ठिकाणी आजचा हा दिवस तुम्ही नोंदवून घ्या की ज्या प्रकारे आम्ही मागे बोललो होतो की आम्ही संपूर्ण महाराष्ट्र एकत्र करू, त्या पद्धतीने आम्ही महाराष्ट्र एकत्र केलेला आहे. आणि जर आम्हाला या 8 दिवसामध्ये ह्याच्यावर उत्तर मिळालं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र करून गणेश मूर्ती आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रात करून आणू. मग तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातील मूर्तिकारांना, मंडळांना, गणेश भक्तांना आम्ही आवाहन करू की तुम्ही तुमच्या छोट्या असल्या तरी गणेश मूर्त्या घेऊन रस्त्यावर या. ज्या प्रकारे घरातला गणपती लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक केला, त्यांनाही त्यावेळी विरोध झाला की टिळक तुम्ही घरातला गणपती बाहेर आणला, सार्वजनिक केला, त्यावेळी त्यांच्यावरही टीका झाली. तशा आमच्यावरही होतील. परंतु मी तुम्हाला विनंती करेन की ह्या पीओपीच्या लढण्यासाठी नाही, हा गणेश उत्सव वाचवण्यासाठी म्हणून प्रत्येक गणेश भक्तांनी, गणेश मंडळांनी, सार्वजनिक मंडळांनी, जेवढे महाराष्ट्रात मंडळ आहेत त्या सगळ्यांनी एकत्र येऊन रस्त्यावर येऊन आपापल्या गणेश मूर्त्या घेऊन रस्त्यावर उचला. बघूया हे सरकार काय करतं. आजपर्यंत आम्ही कुठचीही हुल्लडबाजी केलेली नाही, कोणाच्याही विरोधात आम्ही आंदोलनं केलेली नाही. पण जर आज महाराष्ट्रातील लाखो मूर्तिकार उपाशी आहेत, त्यांच्या पोटाला 3 महिने झालं काम नाही आहे, त्यांना देशोधडीला लावलं जात आहे. इकडचे आयुक्त तिकडच्या आयुक्तांना सांगतायत की तिकडच्या मूर्त्या इकडे मुंबईत येता कामा नाहीत. हा अधिकार दिला कोणी तुम्हाला?
तुमच्या अधिकाराखाली हा तुम्ही नियम काढला. आम्ही लोकसत्तेला सुद्धा फोन केला की तुम्हाला जर याचं लेटर मिळालं असेल आयुक्तांचं, त्याच्यावरनं तुम्ही बातमी दिली असेल तर तुम्ही आम्हाला ते लेटर सादर करा, तर आम्ही त्या आयुक्तांना जाब विचारू. पत्रकार बंधूंना सुद्धा मी विनंती करेन की हा विषय समजून घ्या. याच्या अगोदर कधी पीओपी मूर्तिकारांनी मातीच्या विरोधात कधी कोणाशी भाष्य केलेलं नव्हतं, पण आता ते करणं गरजेचं आहे. पीओपीचा विषय हा तुम्ही समजून घ्या. पीओपी खरंच प्रदूषण करतं की नाही करतं, आणि ह्या पीओपीच्या विषयासाठी जे काही षडयंत्र रचलं जात आहे ते तुम्ही समजून घ्या. उद्या आमचे पर्यावरणवादी उभे राहिले तर पेपर बंद झालाय, पीओपी बंद झाली, माती पण बंद होईल याची खात्री घ्या, आणि आम्ही ते केल्याशिवाय राहणार नाही. याच्यावर सामोपचाराने विचार करून सुवर्णमध्ये काढा, नाहीतर नारळ सुपारीचे गणपती घरात बसवा. ह्याच्यात कोणाचाच फायदा नाहीये, सगळ्यांचाच तोटा आहे. आज सगळेच वैतागलेले आहेत. त्यांना काहीतरी एक श्रद्धेचं स्थान म्हणून आपला हा जो सार्वजनिक गणेश उत्सव होता तो पण त्यांच्यापासून तुम्ही हिरावून घेताय, हे लक्षात घ्या. त्यांची मानसिकता बिघडू शकते, आणि ज्या जोमात तुम्ही या सत्तेवर आलाय त्याच जोमाने तुम्ही पडूही शकता, ह्याचा सुद्धा तुम्हाला भान असू दे. गणेश उत्सव एवढा साधा सुद्धा घेऊ नका. संपूर्ण महाराष्ट्र आज मूर्तिकार हे त्रस्त झालेले आहेत. मंडळ त्रस्त व्हायची वेळ आलेली आहे. अजून एक महिन्यानंतर ज्यावेळी मंडळ या विषयावर रस्त्यावर उतरतील तेव्हा तुमची भंगेरी उडेल, आणि त्याला आम्ही उतरवायला भाग पडू. त्याचीच ही आज सुरुवात आहे. आज सुरुवात आम्ही मीरा भाईंदरपासून केलेली आहे. अशा प्रत्येक विभागामध्ये जाऊन आम्ही जनजागृती करू, आणि मंडळांसकट मूर्तिकारांसकट तुम्ही रस्त्यावर उतरा, तरच हा प्रश्न सुटणार आहे. आज विधान भवनामध्ये आपला विषय घेतलेला आहे, दिल्लीत सुद्धा आपला विषय झालेला आहे, पण त्याचा डंका हा संपूर्ण देशात वाजला पाहिजे, संपूर्ण परदेशात वाजला पाहिजे, इतर राज्यांमध्ये वाजला पाहिजे. इतर राज्यांमध्ये पीओपी चालू आहे आणि फक्त महाराष्ट्रातच बंदी आहे. 5000 वर्षापूर्वीचं मटेरियल आहे, बाकी कुठच्या देशात बंदी नाही, फक्त महाराष्ट्रात बंदी आहे. एवढे हायली क्वालिफाईड लोक आपल्याकडे आहेत. पीओपी बंद करायचं असेल तर सगळ्यांचं बंद करा. पीओपी हे बिल्डिंग मटेरियल आहे, बिल्डिंग मटेरियलमध्ये पण वापरता येणार नाही. ऑर्थोपेडिक सर्जनला वापरता येणार नाही, डेंटिस्टला वापरता येणार नाहीये, डेकोरेटिव्ह गोष्टी करतात त्यांना वापरता येणार नाही, सोनारांना वापरता येणार नाहीये. सोन्याचे दागिने बनवण्यासाठी पण पीओपी लागतील. जे जे लोक पीओपी वापरत असतील त्या सगळ्यांचं पीओपी बंद करा. मग मातीचे मूर्तिकार जे पीओपीचे मोल्ड वापरतायत त्यांचे मोल्ड जप्त करून घ्या. बनवू दे इको फ्रेंडली हाताने गणपती, बघूया किती बनवतात. हा जो विषय आहे तो धगधगता ठेवा, एवढे कॅज्युअल राहू नका. मीरा भाईंदर हे दुसरं लालबाग आहे एवढं लक्षात ठेवा. आणि एकदा जर मीरा रोडने किंवा मीरा भाईंदरने जोर धरला तर अख्ख्या महाराष्ट्राला ऐकावं लागेल, हे नक्की. त्यासाठी मीरा भाईंदर मधल्या संपूर्ण सार्वजनिक मंडळांना, समन्वय समितींना मी इकडनंच आवाहन करतो की आत्ताच जागे व्हा, नाहीतर तुमचे सण हे संकटात आहेत. कारण जर पीओपीच्या मूर्त्या बसवायला नाही दिल्या तर मातीच्या पण कशा बसतात हेही आम्ही बघू. बोला गणपती बाप्पा. हे वाईट राजकारण आम्हाला करायचं नाहीये. गणपती झाले पाहिजेत, पण त्याची तुम्ही दखल घ्या. मातीचे मूर्तिकार घाबरू नका, आम्ही पण तुमच्या बरोबरच आहोत. हे जे वाईट राजकारण चाललंय त्याच्यावर आम्ही भाष्य करतोय. जर आम्हाला सवलत मिळाली नाही, तुम्ही आमच्याबरोबर जर जॉईन झाला नाही, तर आमच्याबरोबर आला नाहीत या लढ्यामध्ये, तर नाईलाज असतो आम्हाला तुमच्या विरोधात भाष्य करावं लागणार आहे. आणि त्याचं कारण हे आहे की काही बांबूड लोक
पीओपीच्या विरोधात जे कारस्थानं करतायत ती पण मी उघड करीन की कुठची समिती कुठची माणसं हात धुवून मागे लागली आहेत पीओपीवाल्यांच्या, तेही मी उघड करीन तुमच्या समोर, की ज्याला उंदीरही बनवता येत नाही आणि स्वतःला 10वी नापास वकील म्हणून घोषित करतात, आम्ही वकील आहोत आणि तुम्हाला आम्ही पाठपुरावा करतो, यांचं काय होतंय काय नाही, काही येत नाही. काही येत नसताना सुद्धा 5-5, 6-6 कारखाने करतात कसं, यांना परमिशन मिळते कशी, यावर्षी आम्ही तेच बघणार आहोत. करा, तुम्हाला मातीचे गणपती करायचे आहेत ना, आम्ही पण बघतो तुम्ही कसे करताय मातीचे गणपती. आमचा कुठच्याही पारंपरिक मूर्तिकारांवर रोष नाही आहे. आमचा रोष हे जे गाढव आहेत, त्या गाढवांना असं वाटतं की आम्ही वाघाचं कातडं अंगावर हे घेतलंय म्हणजे लोकांना वाटेल वाघ आला वाघ आला. अरे हा, तुमच्यापेक्षा चांगले मोठे मोठे वाघ आम्ही बघितले. तुम्ही पांघरून स्वतःवर घातल्यात म्हणून स्वतःला वाघ समजू नका. आमची जोशी तुमच्या कांद्यावर घालून तुम्हाला नाही 4 रस्त्यांमध्ये फिरवलं ना, तुझं नाव सोडून द्या. आम्ही पण पक्के हात धुवून मागे लागलेलो होतो. आता बघूया कोण कसा उत्सव साजरा करतोय ते. ठीक आहे, बराच वेळ तुमच्याशी बोललो. इथे तुम्ही ही ठिकाणी मीटिंग अरेंज केली. ह्या महाराष्ट्रातील आंदोलनाची पहिली सुरुवात आज घोषणा ही इकडनं झालेली हे लक्षात ठेवा. आणि मीरा भाईंदरच्या संपूर्ण मंडळांनी, समितींनी, संघटनांनी एकत्र या आणि ज्यावेळी आम्ही तुम्हाला आवाज देऊ त्यावेळी रस्त्यावर उतरायला मागे फिरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. धन्यवाद सर, खूप चांगल्या रीतीने तुम्ही आम्हाला आणि आमच्या मीरा भाईंदरच्या मूर्तिकारांना एक संदेश दिलेला आहे. आम्ही सदैव या गोष्टीच्या तुमच्या आणि सर्वांच्याच आम्ही पाठीशी राहू. पुन्हा एकदा बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि इकडे ही सभा समाप्त होत आहे असं घोषित करतो. धन्यवाद आलेल्या सर्व मूर्तिकारांचे, तसेच मंडळांचे आणि पदाधिकारी जे आलेले आहेत मुंबईवर, त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो. आणि इकडे सभा संपली असं जाहीर करतो. धन्यवाद.